गवारीच्या शेंगांचा सीझन चालू आहे, तर तुम्ही ही रेसिपी नक्की एक वेळेस ट्राय करा. भाजी आणि गवारीच्या सुक्या शेंगा खाऊन जर कंटाळा आला असेल, झटपट आणि झणझणीत काहीतरी खायचं असेल तर नक्की ट्राय करा. गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी निसून मस्तपैकी. थोडंसं तव्यावर तेल टाकून घ्यायचं. छान अशी शेंग मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. खलबत्त्यात काढून घ्यायचं शेंग. परत त्याच्यावर आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. 10-12 टाकलेल्या आहेत मी. तिखट असेल तर कमी घाला, ही जास्त तिखट नाही आहे. तेल घालून घ्यायचं. ज्या प्रकारे आपण ठेचा बनवतो हिरव्या मिरचींचा, सेम तीच प्रोसेस आहे. मस्तपैकी जिरे वगैरे घालून घ्यायचे. जिरे ॲडिशनल आहेत. आणि परत मग आपल्याला त्याच्यात लसूण घालायचं आहे. जसं आपण ठेच्यासाठी मस्त छान तेलात मिरची, लसूण, जिरे छान असं परतून घेतो, तसं ह्याला पण परतून घ्यायचं आहे मस्तपैकी. छान आपला लसूणचा कलर छान गोल्डन होईपर्यंत परतायचं. आणि मस्तपैकी मग ह्याला जसं आपण गवारीची शेंग काढून घेतलेली आहे खलबत्त्यात, तसं आपल्याला ह्याला पण काढून घ्यायचं आहे. मस्तपैकी टाकून घ्यायचं. वरून थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं म्हणजे पटकन होतं, ते वाटायला सोपं पडतं, लवकर मॅश होतं ते आपलं खलबत्त्यामध्ये. खलबत्त्यात तसं तर वेळ लागतो. आणि आपल्याला हे असं आबळजोबळच कुटायचं आहे. जसं आपण ठेचा करतो तसंच करायचं आहे, एकदम बारीक नाही करायचे. मस्तपैकी त्याला असं छान वाटून घ्यायचं. आणि परत आपल्याला मग थोडंसं तवा गरम करायला ठेवायचा आहे. त्याच्यावर परत जी आपण आबडधोबड शेंग, लसूण, हिरवी मिरची मस्तपैकी वाटून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची. थोडंसं 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा, कारण मिरची तिखट आहे. मग तुम्ही जसं वाटेल तुम्हाला, अजून जर हवं असेल, आवडत असेल शेंगदाण्याचा कूट, तर ॲड करू शकता. थोडंसं तेल घालायचे वरून आपल्याला. छान त्याला असं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. खूप छान रेसिपी आहे. तुम्हाला जर कधी काही खायचं जर मन असेल, झटपट खायचे, छान असं तिखट वगैरे जर आवडत असेल, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम साधी सोपी आहे, पटकन बनते. आणि सारखं भाजी वगैरे खायचा पण कंटाळा येतो, तोंडाला चव लागत नाही. मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली कळवा. आवडली तर लाईक करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.